नमस्कार. पाहू शकता आपण सलगरे भागामध्ये आहे आणि सलगरे भागामध्ये सलगर खिल्लारची कळप पाहण्यासाठी आलेलो आहे. नमस्कार मालक, नमस्कार. आपलं नाव सांगा. एकनाथ कुंडले. एकनाथ संभाजी कुंडले. संभाजी कुंडले. गाव गाव जांडरावाडी. जांडरावाडी. किती वर्षापासून खिल्लारमध्ये काम करताय आपण? किल्लारमध्ये आमच्या आजांच्यापासून आहेत आता 20-25 वर्ष. आजोबा पणजोबापासून काम करतात. पंजोबांच्यापासून आहेच. 20-25 वर्ष झालं आता ह्यातच आहे. आता किती जनावर आहेत आपल्याकडे? आता एक 20-25 आहेत बारीक. 20-25 बारीक मोठे. 20-25. आता किती गाय गाभण आहेत, किती वेलेले आहेत? आता गाभण 3च आहेत त्या. गाभण 3 आहेत त्या. हां, 5 वेलेले आहेत त्या. 3 खोंड आहेत, 2 पाडे आहेत. 3 खोंड आहेत, 2 पाडे आहेत. 2 पाड आहेत, वेलेले आहेत. पाहू शकता अशा प्रकारचे कालवड आहेत. ही कुठल्या वळूची कालवड आहे? आपल्या सलगरच आहे. कुठल्या? पिंटूमाळी. पिंटूमाळे यांच्या कोणच्या? बंड्याची आहे का गजाची? हां, बंड्याची. बंड्याची. हां, आणि ही तिची आहे का? तिची आहे. ही आहे कुठल्या वळूची होती? आणि तो आपला घरचा वडा होता पहिला काळा, त्या बैलाची. गाय वेल्यानंतर किती दिवसांनी भरवता तुम्ही? गाय बैलानंतर 3-3-3.5 महिन्यांनी. 3-3.5 महिन्यांनी भरवताय. आणि कालवड खोंड विक्रीसाठी किती महिन्यांनी काढता? 7-7.5-8 महिने झालं म्हणजे विक्रीसाठी काढायचं. 7-8 महिने झाले की विक्रीसाठी काढताय. जनावरांचं खाण्यापिण्याचं कसं नियोजन असते? खाण्यापिण्याचं सकाळी 10 वाजता सोडायचं. दिवसभर असं चरवून न्यायचं, संध्याकाळी नेऊन बांधायचं. मग घरी मुरघास नाही तसं किंवा वैरण वाळणी वगैरे नाही, काहीच घालायचं नाही. फक्त उन्हाळ्यात असं ह्या दिवसात जरा ऊस घ्यायचा असतोय. ऊस घ्यायचा. हा ऊस घेतलेला असतोय, त्या ऊसावर सोडायचं. हा. आता दिवसभर फिरवून संध्याकाळी ऊसावर सोडायचं. 2 तास खात्यात. मग निवांतच. परत नंतर डायरेक्ट नेऊन बांधायचे. डायरेक्ट बांधायची, सकाळी सोडायची. ह्यांना काय खपरी पेंट, गोळी पेंट वगैरे ही वेलेल्या गायांना पण नाही. आता ह्याच्यातलं काय द्यायचंय का विक्रीसाठी? खिल्लार खोंड कालवड काय विक्रीसाठी आहे तो खोंड द्यायचा आहे. कोणता? हो, पुढला कोसा मोरा. हा, बंड्याचा खोंड द्यायचा आहे. बंड्याचा खोंड द्यायचा. काय वय झालं ह्याचं? 8 महिन्याचा आहे. 8 महिन्याचं. काय किंमत सांगताय? 8 महिन्याचा आहे. आता ती काय वडिलांच्याकडे असते, त्याशनीच माहित. वडिलांकडे. हां. अजून तो द्यायचा आहे. ती काळी ही काळी पाडी कुठल्या वळूची? ती काळीपाडी सरगरच आपला पिंटूमाळ्याचा बैलाचे. पिंटूमाळीचा कुठला? पिंटूमाळ्याचा बंड्या. बंड्याचे. बंड्या बैलाचे. किती महिन्याची कालवड आहे? कालवड आहे त्यात 4 महिन्याची. 4 महिन्याची. काय किंमत सांगताय? 4 महिन्याची कालवड आहे. काय किंमत सांगताय? किंमत आता 40-45 हजार. ही कालवड मोठी कुठल्या वळूची? मोठी कालवड ते आपल्या घरच्या बैलाचीच आहे. घरच्या बैलाची. घरच्या बैलाची. तिची आई कोणती? तिची आई नाही, वारल्या तिची आई. वारली. हां. आणि हिचं वासरू? तिचं वासरू तीच की पाडी मगाशी वाद्या आधीच आहे. पांढरी कालवड. हां, पांढरी कालवड. हिची हां. ती नाकाडी. नाकाडी कुठल्या वळूची आहे? नाकाडी पिंटूमाळ्यांचा गजा. गजेची आहे. हां. आणि हिची आई? हिची आई ती फुडली पाडी पांढरी गाय. एकदम पांढरी. एकदम पांढरी. तिची ही आहे. हां. हिची काय किंमत सांगताय? माडगाळ मेंढीसारखी दिसते. हिची काय किंमत सांगताय? हिची सांगितली 50,000. 50,000. हां. गजेची मुलगी आहे. 48,000ला मागितले त्याला. 38,000ला. आता परवा चालते की हे
पाहू शकता, ज्यांना कोणाला हवे असतील कालवडी त्यांनी प्रत्यक्ष मालकांशी संपर्क साधा. या कालवडी द्यायच्या आहेत. शिवाय पाहू शकता ही कालवड द्यायची आहे. आणि तो कोसा खोंड एक द्यायचा आहे, हा समोर आलेला. ज्यांना कोणाला हवे असतील ही कालवड एक द्यायची गजेची. ज्यांना कोणाला हवे असतील त्यांनी प्रत्यक्षी मालकांशी संपर्क साधा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पाहत राहा खिल्लार कृषीधन चॅनल. मालक मोबाईल नंबर द्या. नाव एकनाथ संभाजी कुंडले, 9307 42 62 07. पाहू शकता. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पाहत राहा खिल्लार कृषीधन चॅनल. धन्यवाद.